असं वाटत नाहीये की बाली वगैरेच्या आयलंडचा ओव्हरव्ह्यू बघतोय, पण नाही, हे कोल्हापूर आहे. दरवेळीप्रमाणे आम्ही राधानगरी धरण बघितलं, देन राऊतवाडीला गेलो, तिथे फोटोज काढले आणि आम्ही परतीचा प्रवास चालू केला. पण इथेच झाला प्लॉट ट्विस्ट. एंट्री झाली उमेश दादांची आणि पूर्ण आयटिनरी बदलली. आम्ही परत उलट्या दिशेने पाऊण तास प्रवास करून परत पोहोचलो राऊतवाडीला. तिथे थोडीशी पेटपूजा केली आणि पुढे निघालो. 5 मिनिटाच्याच अंतरावर त्यांनी आम्हाला एक असा धबधबा दाखवला जो दिसत जरी छोटा असला तरी तो फुल थ्रिल फील देत होता. इथे भिजण्याचा आमचा डिसिजन अगदी परफेक्ट होता. खूप मजा केली, डान्स केला, मड भरून फोटो काढले आणि आम्ही पोहोचलो डेस्टिनेशन नंबर 4. मी असा व्ह्यू कोल्हापूरमध्ये कुठेच बघितला नव्हता. इतका सुंदर व्ह्यू. पण इथे 10 मिनिटं थांबून वेळेच्या अभावी मी पुढे पोहोचलो. दादांच्या गावी म्हणजे दाजीपूरमध्ये असा एक्सपिरियन्स आम्ही घेऊ याची कल्पनाही आम्हाला नव्हती. खाली झुळझुळ होणारं पाणी, वरती ऊन, थोड्यात पावसाच्या जरी, धुक्याची होणारी जुगलबंदी आणि सोबत पानावरचे पोहे आणि चाय. आहा, या ट्रिप बद्दल मी जेवढं बोलीन ना तेवढं कमी आहे. तुम्ही सुद्धा हे सगळं एक्सपिरियन्स, इव्हन ह्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स एक्सपिरियन्स करू